पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात भव्य रॅली काढण्यात आली। सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून पारंपरिक वेशभूषा, फेटे घालून ढोल ताशांच्या गजरात अनुपम नगर गेट, योगीधाम चौक ते गुरु आत्मान सर्कल पर्यंत मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते। माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। यावर्षी देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी शिवव्याख्याते संदीप पाटील यांच्या शिवव्याख्यानाचं आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा वारसा महाराष्ट्राच्या या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली। तर योगीधाम परिसरातील मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम देखील राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव अतुल सरगर, खजिनदार जितेंद्र सावंत, पदाधिकारी चेतन निकम, अनघा देवळेकर, विशाल यशवंतराव, सुरेंद्र परब, गणेश नाईक, पंकज ठाकरे, संग्राम पाटील, दंबराज इंगळे, किरण सपकाळ, वैशाली गरुड, संदीप पत्रे, प्रमोद गायकवाड, संजीव गायकवाड, आतिश जाधव, सूरज पातकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा जय महाराष्ट्र आणि सर्वांना आज शिवजन्मोत्सव उत्सवानिमित्त सर्वांना माय मराठी प्रतिष्ठानतर्फे शुभेच्छा देतो। आणि आमचं हे माय मराठी प्रतिष्ठानचं दुसरं वर्ष आहे आणि आमचे वर्षभरामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवले आहेत। इथे चांगले समाज सेवेसाठी आमचं दुसरं वर्ष आहे। आजही आमचं आज मिरवणूक निघालेली आहे इथून आणि त्याच्यानंतर संध्याकाळी महाराष्ट्राचा वारसा म्हणून आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विविध उपक्रम आमचे आहेत। परत आम्ही माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने योगीधाम आणि जवळच्या परिसरासाठी आम्ही पोलीस चौकीची मागणी मुख्यमंत्री महोदयांना केली होती, ती त्यांनी मंजूर केली। येत्या सॅटर्डेला आमच्या इथे पोलीस चौकीचं उद्घाटन होणार आहे। असे विविध आणि परत आमच्या मराठी माणसासाठी काही अन्याय होत असेल काय तर माय मराठी प्रतिष्ठान नेहमी त्यांच्या पाठीमागे हजर असतं। आम्हाला एक फोन जरी आला, निरोप मिळाला तर आमचे सर्व पदाधिकारी त्वरित तिथे हजर होतात।